श्री काशीखंड कथासार अध्याय 64 मित्रजित वीरेश्वर दुर्वास कथानक कामेश्वरलिंग कार्तिकेय म्हणाला, या नव दाम्पत्यास संतान प्राप्त झाले नाही. त्यामुळे मित्रजित राजा व मलयगंधिनी राणी दुःखी झाले. त्यांनी अनेक यज्ञ केले, दान धर्म केला, पण काहीही उपयोग झाला नाही. एके दिवशी मलयगंधिनी राणी जीवनसाथीस म्हणाली, स्वामी, आपण कोणते पाप केले म्हणून आपणास संतान प्राप्ती होत नाही. मला तुमच्या सारखेच सर्व गुण संपन्न पुत्र हवा आहे. आता तुम्हीच काहीतरी दैवी उपाय शोधून काढा. आपणास मुलबाळ नसल्यामुळे लोक आपली निंदा करतात. मित्रजित नृप म्हणाला, हे प्रियोत्तमा, तुला नक्कीच मातृत्व लाभेल, पण त्यासाठी तुला एक व्रत करावे लागेल. विश्वनाथाच्या कृपाशीर्वादामुळेच आपणास संतान प्राप्त होईल. मार्गशीर्ष शुद्ध तृतीयेचे हे पवित्र व्रत कर. त्यासाठी तुला काशीक्षेत्री जावे लागेल. तेथे गेल्यानंतर भक्तियुक्त अंतकरणाने विश्वनाथाची पूजा कर. दर सोमवारी उपवास करण्यास सुरुवात कर. हे व्रत करताना अखंडपणे ओम नमः शिवायचा जप कर. या पंचाक्षरी महामंत्रामुळे अनेकांचा उद्धार झाला आहे. तिथे 108 आहुतींनी हवन कर, म्हणजे तुला सुपुत्र लाभेल. धनाढ्य कुबेराच्या पत्नीने सुद्धा हेच व्रत केले होते. त्यामुळे तिला नल व कुबेल हे 2 सुपुत्र झाले. हे व्रत ऐकून मलयगंधिनीस आनंद झाला. पतीच्या सांगण्याप्रमाणे तिने हे दिव्य व्रत केले. तिला महादेवाच्या कृपेमुळे पुत्ररत्न प्राप्त झाले, पण तो नेमका मूळ नक्षत्रावर पृथ्वीलोकी आला. म्हणून राजज्योतिषी म्हणाले, या पुत्रामुळे तुमच्या दोघांचाही मृत्यू होईल. त्यामुळे तुम्ही यास दूर टाकून द्या. मलयगंधिनी राणीने ते नूतन बालक भवानी मातेकडे सोपवले. तेथे अष्टयोगिनींनी त्या बालकाचे 8 वर्ष पालनपोषण केले. त्यांनी त्याचे नाव वीर असे ठेवले. पुढे तो बिंदुमाधवाकडे आला. त्याने वीरास शिवभक्ती करण्यास सांगितले. वीरने वीरेश्वर नामक नूतन शिवलिंगाची स्थापना केली. त्या शिवलिंगासमोर बसून अनेक वर्ष शिवाराधना केली. त्यामुळे उमानीचा प्राणनाथ प्रसन्न झाला. त्याने वर दिला की वीरेश्वर शिवलिंग सर्वात ज्येष्ठ होईल. त्यानंतर वीर शिवासह त्या शिवलिंगात गुप्त झाला. अगस्त्य ऋषी म्हणाले, हे षडमुखा महाक्रोधी दुर्वास ऋषींनी काशीमध्ये जे शिवलिंग स्थापन केले आहे त्याबाबतची कथा सांग. कार्तिक स्वामी म्हणाला, महाज्ञानी गर्गाचार्य ऋषींचा सुपुत्र म्हणजेच दुर्वास ऋषी. या ऋषींनी काशीमध्ये अनेक वर्ष उग्र तपश्चर्या केली, पण महादेव प्रसन्न झाला नाही. तो महाक्रोधी होते. क्षुल्लक कारणावरून ते चिडत असत व शाप देत असत. त्यामुळे सर्वजण दुर्वास ऋषींना भीत होते. दुर्वास ऋषींना ज्ञानाचा अहंकार झाला होता. अनेक वर्ष तप करून सुद्धा उमानाथ प्रसन्न होत नाही. त्यामुळे दुर्वास ऋषी चिडले. साक्षात विश्वनाथच व काशी क्षेत्रास शाप देण्यास प्रवृत्त झाले. तेव्हा शिवगणांनी त्या ऋषींना पकडले व शिवलोकी आणले. त्यावेळी नीलकंठ म्हणाला, अरे दुर्वास, एवढा क्रोध चांगला नव्हे. काम, क्रोध, लोभ ही नरकाची महाद्वारे आहेत. तू 5 शत्रूंना काम, लोभ, मद, मोह, मत्सर जिंकलेस, पण क्रोधाला जिंकले नाहीस. त्यामुळे तुझे सर्व तप वाया गेले. इतर वेळी सुद्धा क्षुल्लक कारणावरून कशाला रागावतोस? तू जर क्रोध सोडला नाहीस तर तुझे आयुष्य कमी होईल. स्वतःला महाज्ञानी समजू नकोस. या जगात एकापेक्षा एक ज्ञानी माणसे आहेत. आता तुला हवे ते माग. मी तुला दिव्य दर्शनसुद्धा दिले आहे.
महाक्रोधी दुर्वास ऋषी म्हणाले, हे सदाशिवा, नीलकंठा, महेश्वरा, तुझे दर्शन झाल्यामुळे माझा क्रोध नाहीसा झाला आहे. मी आता कोणालाही कारण नसताना शाप देणार नाही. आयुष्यभर सर्वांना शांततेने उपदेश करेल. हे त्रिनयना, काशीमध्ये मी कामेश्वर लिंगाची स्थापना केली आहे. तिथे तू कायम निवास कर. तेथील कामकुंडात स्नान करून जे भक्तजन कामेश्वर शिवलिंगाचे मनोभावे पूजन करतील त्यांची सर्व मनोकामना निर्विघ्नपणे पूर्ण होईल असा वर दे. आपल्या भक्ताच्या विनंतीनुसार महादेव त्या कामेश्वर शिवलिंगात गुप्त झाला. अशा प्रकारे दुर्वास ऋषींनी कथा आपणास सांगितली. जो कोणी भक्तियुक्त अंतःकरणाने या अध्यायाचे वाचन करेल त्याच्या मागील अनेक जन्मांची पापे नाहीशी होतील व मृत्यूनंतर त्या स्वर्गलोक मिळेल. ओम श्री कामेश्वराय नमः. ओम श्री वीरेश्वराय नमः. शंकर पार्वतीपते हर हर महादेव. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.